चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद यांना धमकीचा फोन आलाय। खरातवर आधारित चित्रपटामध्ये त्या भूमिका साकारणार आहेत आणि त्यामुळे ही धमकी देण्यात आली। चित्रपट करू नका नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त करू, दीपाली सय्यद यांना आता धमकी देण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अभिनेत्री दीपाली सय्यद यांना धमकीचा फोन आलाय। खरातवर आधारित चित्रपटामध्ये भूमिका करणार असल्याने धमकी देण्यात आली। चित्रपट करू नका नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त करेल, दीपाली सय्यद यांना आता अशी धमकी देण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अभिनेत्री दीपाली सय्यद यांना धमकीचा फोन आलेला आहे। खरातवर आधारित चित्रपटामध्ये भूमिका साकारणार असल्याने त्यांना आता धमकी देण्यात आलेली आहे। चित्रपट करू नका नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त करू, दीपाली सय्यद यांना आता धमकी देण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अभिनेत्री दीपाली सय्यद यांना धमकीचा फोन आलेला आहे। खरातवर आधारित चित्रपटामध्ये त्या भूमिका साकारणार आहेत आणि त्यामुळेच त्यांना आता धमकी देण्यात आलेली आहे। चित्रपट करू नका नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त करू असा धमकीचा फोन त्यांना आला। तर दीपाली सय्यद यांना ही धमकी देण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अभिनेत्री दीपाली सय्यद यांना धमकीचा फोन आलाय। तर दीपाली सय्यद यांना धमकीचा फोन आल्याने आता खळबळ उडालेली आहे। खरातवर आधारित चित्रपटामध्ये त्या भूमिका साकारताय आणि त्यामुळेच त्यांना ही धमकी देण्यात आली। चित्रपट करू नका नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त करू असं धमकीच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्याला धमकीच्या फोन संदर्भात अधिकची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। ते उमेश। शुभम, ज्येष्ठ अभिनेत्री दीपाली सय्यद ह्या जो बंधू खरात आहे त्याबाबत किंवा त्याच्यावर जो चित्रपट तयार करण्यात येणार आहे त्या चित्रपटात भूमिका करणार एक महत्वाची भूमिका असणार आहे। राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष होत्या रुपाली चाकणकर, त्यांच्या बाबतची जी भूमिका आहे ती त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचा ते आता अभ्यास करतात। त्या नेमका स्क्रिप्ट आहे त्या स्क्रिप्टचं वाचन करतात आणि ती भूमिका ते करणार आहेत। याबाबत त्यांनी लोकशाही मराठीला बोलताना दुपारी याबाबतचा इंटरव्ह्यू दिला होता। मात्र त्यानंतर त्यांना एक धमकीचा फोन आलेला आहे आणि त्या धमकीच्या अगदी उमेश मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो। स्वतः दीपाली सय्यद आपल्याशी जोडल्या जात आहेत। दीपाली ताई, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। तुम्ही खरातवर आधारित एका चित्रपटामध्ये भूमिका साकारतायत, मात्र आता धमकीचा फोन आलेला आहे। नेमकी कशी धमकी आली तुम्हाला? ज्यानं धमकी दिली तो नेमका कोण होता? कशा पद्धतीने ही धमकी देण्यात आली आणि तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे का? फोन असा होता की महिला नेत्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी जो आता चित्रपट करते त्या चित्रपटात काम न करणं किंवा 2 दिवसापासून मला वाटतं महामंडळाचा विषय पण जो जरा चालू झाला आहे त्याच्याबद्दल बोलणं किंवा हे जे सगळं आहे तर तुम्ही ते न करणं, नाही तर तुम्ही हे का करताय, तुम्ही न करता तुम्ही जरी केलं तर तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करेल, अशा पद्धतीने जरा ते बोलणं सगळं होतं। आणि मला असं वाटलं की असं बोलणं चुकीचं आहे, कारण मी ऑलरेडी एक कलाकार आहे। मी काम कुठलीही स्क्रिप्ट घेणं किंवा काय करणं हे माझं स्वतःचं ते प्रोफेशन आहे। त्यामुळे हे असे फोन येणं चुकीचं आहे। ह्याच्यात काय बॅकग्राऊंड आहे, ऍक्च्युली मी 3 महिने ऑलरेडी मी होते बिग बॉसच्या घरात, तर मला काहीच माहित नव्हतं, हा खरात बद्दल काहीच कहाणी माहित नव्हती। इथे बाहेर आल्यानंतर मला स्क्रिप्ट आली, फोन आला आणि मी ते वाचायला घेतलंच आहे। काल रात्री स्क्रिप्ट आली आहे माझ्याकडे आणि वाचायला घेतलंच आहे आणि घेतल्यानंतर हे असं सगळं त्याला आजूबाजूला घेरलं जातंय, सगळ्या गोष्टी बोललं जात आहेत। तो मला कुठेतरी त्या गोष्टीचंही वाईट वाटतं की अरे काम आलंय, बोलते आणि तुम्ही फोन करून मला ह्या सगळ्या गोष्टी घेता। मी त्याचं नाव नाही घेणार, पण नक्कीच मी माझ्या पक्षश्रेष्ठांकडे नक्कीच जाईन आणि त्याकडून बोलून त्यांना फोन करेन, कारण हे चुकीचं आहे जे काय आहे। अगदी दीपालीजी, ज्या व्यक्तीने तुम्हाला हा धमकीचा फोन केला त्या व्यक्तीच्या बोलण्यातून तुम्हाला असं आढळलं का ती व्यक्ती भोंदू खरातचं समर्थन करते? नाही, समर्थन याचा अर्थ कुठेतरी मला असं वाटतंय की ही गोष्ट त्यांना नको असेल मी ते काम करावी, असं असेल कदाचित, कारण हा विषय थोडासा तशा पद्धतीने असल्यामुळे कदाचित त्यांना हे सगळं नको असेल की मी ते काम करावं किंवा मार्केटमध्ये अशा पद्धतीने सोय मिळावी जिथे ज्याला सर्कल आजूबाजूला या सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत, वर्तुळात आहे ही पण, तर ती नसावी त्यांना, कदाचित असं वाटत असेल म्हणून त्यांनी फोन केला असेल।
आणि ते पण त्याच्यात मी खरं सांगू का, मी इतके वर्ष काम करते, आज मी हो. जवळ 60-70 चित्रपट केलेले आहेत आणि अशा पद्धतीने असे फोन येणार, असं बोलणार, वाईट वाटतंय खरं की मला अपेक्षा नव्हती की कोणी असं मला फोन करेल आणि फोन करून मला कुठेतरी त्या गोष्टीबद्दल बोललं जात आहे. तो अपेक्षा नव्हती, पण हे असं फोन आलाय तरी पण मी नक्की सांगते की मी आता मला उलट असं झालं नाही की मी कधी फ्लोअरवर जाऊन काम करते, अगदी. असं झालं. तर स्क्रिप्ट पूर्ण होईल, स्क्रिप्ट वाचून झाल्यानंतर मी नक्कीच या गोष्टीकडे लक्ष देऊन मी लवकरात लवकर फ्लोअरवर जाईन. निश्चित. दीपालीजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या घडलेल्या घटनेसंदर्भात, प्रकारासंदर्भात पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.